दोन मुलं आणि दोन मुली हे गोव्याला जाण्याचा प्लॅन करतात। हे मुंबईला राहत असतात आणि मुंबईवरून गोव्याला जात असताना हे लोक रात्रीच्या वेळीस निघतात मुंबईवरून। पण ह्या चौघांना हे नव्हतं माहिती की ती जी रात्र आहे त्यांच्यासाठी इतकी भयानक होणार आहे। आणि ह्या चौघांचा जो प्लॅन असतो गोव्याला जाण्याचा, इतकं पॅकिंग वगैरे करून हे लोक निघालेले असतात, तो कॅन्सल होतो आणि त्याच रात्री हे लोक रिटर्न घरी येतात। तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये असं काय झालं या चौघांसोबत जे इतके एक्साइटेड होते गोव्याला जाताना, पण त्याच रात्री हे लोक रिटर्न मुंबईला आले। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन हॉरर व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो ह्या 4 जणांचा आहे। 2 कपल असतात, हे गोव्याला जाण्याचा प्लॅन करतात, मुंबईला राहत असतात। मुंबईवरून गोव्याला जाताना दुसऱ्या दिवशी दुपारी हे लोक गोव्याला पोहोचतील, त्या हिशोबाने हे चौघं आदल्या रात्री 10:30-11 वाजता निघतात। आणि हे चौघं खूप एक्साइटेड असतात। 1 महिन्यापासून ह्यांची प्लॅनिंग चालू असते, पॅकिंग वगैरे चांगली केलेली असते, कारण की तिथे ते लोक 5 ते 6 दिवस म्हणजे ऑलमोस्ट 1 वीक राहणार असतात। आणि हे त्या प्लॅनिंग सोबत त्यांचं सामान वगैरे पण हे लोकांनी पॅक केलेलं असतं। तर आता जात असताना हायवे स्टार्ट होण्याच्या अगोदर हायवेला पोहोचण्यासाठी एक शॉर्टकट घेण्यासाठी एक मित्र बोलतो की आपण शॉर्टकटने त्या हायवेला लगेच पोहोचू। तर आता तिथे जात असताना ना तो रस्ता पूर्ण अंधार असतो, त्या रस्त्याला लाईट्स वगैरे काही नसतात। आता गाडीमध्ये हे 2 कपल असतात, पुढे एक कपल असतं बसलेला, एक मुलगा एक मुलगी, आणि मागे एक मुलगा आणि एक मुलगी, असे कपल हे बसलेले असतात। आता जात असताना जसा हा रोड जो आहे अंधाराचा, तर तो ऑलमोस्ट एक 45 मिनिटं ते 1 तासाचा ना रस्ता असतो जो त्यांना ट्रॅव्हल करायचा असतो। आता ट्रॅव्हल करत असताना जसं हे लोक मधोमध जेव्हा येतात, जसं 20-25 मिनिटं झालेले असतात, हे लोक मस्त गाणी वगैरे ऐकत असतात, लाईट्स वगैरे ऑफ असतात, हे लोक मस्त गाणं वगैरे एन्जॉय करून चालले असतात। 4 जण पण मस्त मूडमध्ये असतात मस्तीच्या वगैरे। तर जात असताना जेव्हा ह्यांची गाडी बरोबर मधोमध येते, 20-25 मिनिटं झालेले असतात ट्रॅव्हल करून, त्यावेळी पुढे बसलेल्या मुलीला बाजूला दिसतंय की त्यांच्या कारच्या स्पीडने एक माणूस धावतोय। आणि हे बघून ती घाबरते, कारण की कारची जी स्पीड आहे ती 50+ असते आणि 50+च्या स्पीडने माणूस धावणार हे पॉसिबल नाही। हे बघून ती घाबरते आणि जोरात किंचाळते। तिचे मित्र तिला विचारतात की काय झालं, कशाला ओरडते, तर ती मुलगी बोलते की आपल्या कारच्या स्पीडने एक माणूस बाजूने धावतोय। आणि जेव्हा हे बघतात बाजूला, तर बाजूला कोणच नसतं। त्या मुलीला बोलतात कोण कुठे धावतंय, तर ती मुलगी जेव्हा बाहेर बघते तर बाहेर कोणच नसतं। आणि तिचे मित्र तिला बोलतात की रात्रीचा वेळ आहे, अंधार आहे, मे बी तू भूताचे विचार वगैरे करत असशील, म्हणून तुला ते दिसलं असेल, सोडून दे, इग्नोर कर, असं काही नाहीये, तुला भास झाला असेल। आता थोड्या वेळाने गाणी वगैरे चालू असतात, मस्त हे लोक एन्जॉय करत असतात, थोडं पुढे आलेले असतात। आणि पुढे आल्यानंतर मागे बसलेल्या मुलाला दिसते की त्याच्या विंडोमधून बाहेर माणूस धावतोय, सेम गाडीची जी स्पीड आहे त्या स्पीडने माणूस धावतोय। आता हे बघितल्यावरती तो पण घाबरतो आणि तो पण जोरात ओरडतो। आणि सगळेजण जेव्हा बाहेर बघतात तर बाहेर कोणच नसतं। आणि हे बघितल्यानंतर तो बोलतो मी पण त्या माणसाला बघितलं, आपल्या कार सोबत धावत होता। तर बाकी जे दोघं त्यांना दिसले नाहीये ते बोलतात की अरे काय तुम्ही मस्करी करतात। आणि मस्तीमध्ये हे दोघं ज्यांना हे दिसलं नाहीये त्यांना वाटतं हे दोघं मस्करी करतायत, म्हणून हे बोलतात की आपण गाडी थांबवूया आणि बाहेर जाऊन बघूया कोण आहे। गाडी पुढे गेल्यानंतर थांबवतात, पण ते लोक उतरत नाही। ते दोघं ज्यांना हे दिसलंय ते दोघं बोलतात की तुम्ही बाहेर उतरू नका, बाहेर उतरल्यावरती तुम्हाला तो माणूस दिसेल। तर तो जो ड्रायव्हिंग करत असतो तो बोलतो ठीक आहे, मी एक काम करतो, गाडी थांबवतो आणि आपण बघूया कोण येतंय का। पण 5 मिनिटं ते गाडी तिथे थांबवतात, थांबवल्यानंतर पण कोण येत नाही। तर तो जो ड्रायव्हिंग करत असतो मुलगा, तो बोलतो मी बाहेर जाऊन बघतो, तुम्ही लोक काय बोलतात। बाहेर जाऊन बघतो तर त्याला दिसते की त्याच्या कारच्या मागून एक माणूस खूप लांबून धावत येतोय। आणि तोच माणूस जो ह्या दोघांना दिसला ते बघून तो घाबरतो आणि आतमध्ये येऊन दरवाजा लावून गाडी फुल स्पीडमधनं तिथून पळवतो। आता हे तिघं पण त्याला विचारतात की काय झालंय, तो काहीच बोलत नाही। आणि गाडी जेव्हा ती स्पीडला चालू असते, त्याला जो ड्रायव्हिंग करत असतो त्याला पण दिसतं त्याच्या बाजूनी एक माणूस त्या गाडीच्या स्पीडनी, तेव्हा त्याची गाडी फुल स्पीडला असते, आपण बोलू शकतो एक 70-80+, त्यावेळी त्याला पण दिसते की त्याच्या गाडीच्या स्पीडनी एक माणूस धावतोय। आणि त्यानंतर तो मुलगा जो आहे तो ड्रायव्हिंग करत असतो, तो बोलतो मला पण नाही माहिती मी कधी आलो दुसऱ्या दिवशी मुंबईला, कारण की मी होशमध्येच नव्हतो ज्यावेळी मी त्या माणसाला गाडीच्या स्पीडनी धावताना बघितलं, त्यावेळी मला माहिती आहे माझ्यासोबत काय झालेलं आणि मलाच नाही माहिती मी मुंबईला कधी आलो। तर ही शॉर्ट स्टोरी अभिषेकने, जो मुंबईमध्ये राहतो, त्यांनी शेअर केली। तुमच्याकडे पण जर अशी काही स्टोरी वगैरे असतील तर तुम्ही नक्की मी दिलेल्या जीमेल आयडी वरती शेअर करू शकता। आणि तुम्हाला इथे पॉडकास्टमध्ये येऊन तुमचे काही अनुभव शेअर करायचे असतील तर मी दिलेल्या फोन नंबरवरती व्हॉट्सॲप नाही तर ईमेलवरती मेल पण करू शकता।